नमस्कार, मी राजलक्ष्मी सुर्वे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळू शकला, शिक्षण तज्ञ दादा इदाते यांचे प्रतिपादन. आदर्श संसद योजनेच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातही आदर्श जिल्हा परिषद सदस्य योजना राबवण्यात येणार. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची ग्वाही. आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्यात आले विशेष अभियान. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली माहिती. पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. नवा विचार, नवं संशोधन, नवनिर्माण हाय. नवनिर्माण हाय ही फक्त शाळा नसून कोकणाच्या शैक्षणिक विश्वाला पडलेलं एक सुंदर स्वप्न, जे वास्तवात साकारणारी शैक्षणिक चळवळ. नवनिर्माण हाय रत्नागिरीतील पहिली CBSE बोर्डाशी संलग्न शाळा. अत्यंत आल्हाददायक प्रशस्त स्कूल कॅम्पस, प्रशस्त वर्गखोल्या, लॅबोरेटरीज, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब. प्रत्येक वर्गात फक्त 40 विद्यार्थी. डिजिटल व्हर्च्युअल क्लास, संगीत, स्पोर्ट्स आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी. मुलांसाठी स्कूल बसची विशेष सेवा. तज्ञ शिक्षकांनी परिपूर्ण असं नवनिर्माण हाय. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश नोंदवा. संपर्क नवनिर्माण हाय, SN जोशी विद्यानिकेतन, MIDC मिरजोळे, रत्नागिरी. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळू शकला असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी केले आहे. आणि ते संविधान देशातल्या प्रत्येक व्यक्तीला लागू. ते संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला समान मतदानाचा अधिकार देते. प्रत्येक व्यक्तीला एक मत, प्रत्येक मताचं मूल्य समान. ही जी सामाजिक लोकशाही आहे ही देणारे बाबासाहेब इतक्या कठोर जीवनातून पुढे येतात. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व समावेशक विचार आणि वर्तमान भारतीय समाज या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे भिकू रामजी उर्फ दादा इदाते यांचा कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य किशोर सुकटणकर, सतीश शेवडे सह शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातील सर्व समाज एकत्र राहण्याचे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न मात्र आजही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत दादा इदाते यांनी व्यक्त केली. तो कालखंड त्यांनी जी घोषणा केली होती 1935ला, 14 ऑक्टोबर 1935ला एवढ्या ठिकाणी केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तेव्हापासून 21 वर्ष त्यांनी देशाची वाट पाहिली की हे दुखणं या सगळ्या समाजाचं आहे, तो इथला समाज समजून घेईल, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला सगळा समाज एकत्र राहिलेला, एकमेकांमध्ये समावेश झालेला पाहायला मिळेल. ते स्वप्न हे पूर्ण होऊ शकलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त
आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आपले विचार व्यक्त करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयात यापूर्वीही अनेक मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले। आपण घटनेचे शिल्पकार महामानव एकाच व्यक्तीला इतकी विशेषणाने जेव्हा संबोधलं जातं तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येकाला जर 24 तास आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 24 तासातले किती तास कामासाठी घालवले। आता त्यांनी सांगितलं की अभ्यासासाठी जे 20-20 तास 8 तासाचा 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2.25 वर्षात पुरा केला म्हणजे आपल्यापेक्षा चौपट पटीने ते काम जास्ती करत असावे। मला वाटतं आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या कामाची गती दुप्पट वाढवूया म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही तरी समाजातल्या किंवा आपल्या स्वतःच्या उद्दिष्टाला लवकर स्पर्श करू असं मला वाटतं। कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। प्राध्यापक उदय बोडस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या वर्षीचा जो सहकार आपण आता प्रकाशित करणार आहोत त्या सहकारमध्ये आपण एप्रिल 2016 पासून मार्च 2017 पर्यंत झालेल्या घटनांचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज वर्ष संपल्यानंतर अवघ्या 17 दिवसामध्ये मुद्रित स्वरूपातील हा सहकार आपल्या समोर आम्हाला प्रकाशित करायचा होता। पण माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संपादक आणि माझे संपादक मंडळातील सगळे सहकारी यांनी शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थ्यांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। मला सांगायला आनंद वाटतो की एकंदर जे साहित्य आहे त्याची 96 पूर्ण पानं झालेली आहेत आणि ती पानं एखाद्या दिवाळी अंकातल्या साहित्यापेक्षा जास्त आहेत याची आपण जाणीव करून घ्या। आदर्श संसद योजनेच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात आदर्श जिल्हा परिषद सदस्य योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। पण आपण शाळांना दर्जेदार 19,000 आपण देत आहे जवळपास शाळेला दर्जेदार चांगल्या कंपनीचे प्युरिट अल्टिमा किंवा नाही तांत्रिक तपासणी करायला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मुख्य सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी बांधकाम, आरोग्य, शिक्षण, कृषी आदी प्रमुख विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या वतीने संबंधित खात्याचे अधिकारी उत्तर देत होते। आणि मॉडेल स्कूलसाठी मला वाटते शिक्षण अधिकाऱ्यांनी ऑलरेडी सुरुवात केलेलं आहे आणि कुठला केलेलं आहे पुढाकार घेतलेला आहे। त्याच्यानंतर देवरुखमधली शाळा होती तिथे सुद्धा त्यांनी देवरुख नंबर 4 तर त्यांनी सुद्धा शाळा आहेत त्या शाळेने शालेय व्यवस्थापन समिती आणि तिथले ग्रामस्थ यांनी पण पुढाकार घेतला। कालच शनिवारी सुद्धा मी जाऊन आलो तिथे परत एकदा। तर आपण ती 5 नंबर शाळा आहे लांजा क्रमांक 5 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनवण्यासाठी प्रयत्न करतोय। अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच काही शाळाही येत्या वर्षभरात हायटेक केल्या जातील असे त्यांनी सांगितले। फक्त 3 वर्ष होती म्हणलं की आमचे डिजिटल आमच्या अंगणवाडी पण आपण डिजिटल काय करू शकत नाही त्यासाठी स्पेशली आपण जास्त मुलं असणारी अंगणवाडींना आपण टीव्ही देत आहे आणि त्याच्यासोबत प्लग अँड प्ले मटेरियल देणार आणि छोटा अंगणवाडींना आपण टॅब देणार त्याच्यासाठी आपण नियोजन करून ठेवलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती पत्रकारांना दिली। लक्ष्मीनारायण मिश्रा
यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. आता याप्रमाणे आम्ही 4 उपाययोजना आपण केलेल्या आहेत. एक तो ते अजून चर्चा होणे बाकी आहे कलेक्टर सरांची, आज मीटिंग लावले सरांनी. त्याच्यात असा होता की एक तो आम्ही स्विमिंग झोन म्हणून ठरवणार बीचमध्ये की याचे पुढे तुम्ही जाऊ नका, ग्रीन झोन म्हणून इथेच करायचं म्हणून ठरवणार. त्याच्यानंतर कंपल्सरी त्यांना लाईफ वेस्ट ते खाल्ल्याशिवाय कोणी आत पाणीमध्ये उतरायचंच नाही आणि तो 5 रुपयातला ठेवणार आहे. केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबविल्या जात असलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष अभियान सुरू करण्यात आले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली. खरं तर भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला अत्यंत आनंद होत आहे की या पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीच्या निमित्तानं माझे सगळे सहकारी आणि यांच्या सगळ्यांच्या साथीनं आगामी काळामध्ये प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीनं ही योजना आहे. 25 मेपासून 10 जूनपर्यंत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आणि शहरामधील 10 वॉर्डमध्ये 10 बूथमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विस्तारक त्या ठिकाणपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीचे विचार देतील. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारधारेवर आधारित केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना आज राबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने हे वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरं करायचं आहे आणि त्यामुळे तळागाळातला जो उपेक्षित समाजाला जो घटक आहे तो या योजनेच्या माध्यमातून जोडला जावा ही त्यामागची भूमिका आहे. जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून गेले 15 महिने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 60 ते 65 हजार किलोमीटर हा मी प्रवास केला आहे. म्हणजे साधारणपणे प्रति महिना 4 ते 4.5 हजार किलोमीटर प्रवास केला आणि 15 महिन्यामध्ये मंडणगडपासून राजापूरपर्यंत वाडी वस्तीपर्यंत या ठिकाणी अध्यक्ष या नात्यानं मी कार्यकर्त्यापर्यंत पोचलो. परंतु आज या योजनेच्या विस्तार योजनेच्या माध्यमातून अधिक विस्तृत प्रमाणात आम्ही या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत. या प्रसंगी आमदार पराग आळवणी, माजी प्राचार्य सुभाष देव, नाना शिंदे, प्रशांत शिरगावकर, सुरेखाताई खेराडे आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना बाळासाहेब माने पुढे म्हणाले की जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार येथे येऊन या अभियानात सहभाग घेणार असल्याचे ते म्हणाले. कारण गेली 25 ते 40 वर्ष तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे भारतीय जनता पार्टीला कधी जनता पक्षाबरोबर तर कधी शिवसेनेबरोबर जिल्ह्यामध्ये राजकारण करण्याकरता अपरिहार्यतेमुळे सोबत घेऊन फिरावं लागलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वबळावर कधी उभीच राहू शकली नाही आणि म्हणून या योजनेच्या विस्तार योजनेच्या माध्यमातून 100% भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ऑक्टोबर 2014 नंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी स्वबळावर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज काम करू लागले आणि त्याच पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुका आम्ही आज स्वबळाने लढल्या. जवळजवळ 1,40,000 मतदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला झालं आणि म्हणून 25-40 वर्षामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती, भारतीय जनता पार्टीचा गावपातळीवर कार्यकर्ता उभा राहू शकला नव्हता. या निवडणुकीच्या निमित्तानं विविध समाजातील चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला मिळालेले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त जिल्ह्यात 100% भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे बाळासाहेब माने म्हणाले. आणि म्हणून आमच्या दृष्टीनं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या दृष्टीनं हे जन्मशताब्दी वर्ष हे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक वाढ करण्याच्या दृष्टीनं आम्हाला एक पर्वणी मिळाल्यासारखं मला वाटतं. ज्या पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलजी, अडवाणीजी यांनी एक विचारधारा घेऊन या देशामध्ये या भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघाची किंवा राष्ट्रीय सुसंघाच्या विचारधारेची पाळंमुळं शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता आणि मला खात्री आणि मला विश्वास आहे
की या योजनेच्या माध्यमातून आगामी 2 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 100% पोहोचेल आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये पार्लमेंट ते पंचायत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून झालेला असेल अशा प्रकारचा निश्चय आम्ही या निमित्तानं केला। आमदार पराग अळवणी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला। भारतीय जनता पार्टीचे संस्थापक आणि ज्यांच्या विचारांच्या आधारावर पार्टी काम करते, पक्षाचे सरकार काम करतात असे पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समिती याच्या माध्यमातून पक्ष तळागाळापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम करतात। एक व्यापक विस्तारक योजना त्याच्या माध्यमातून पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी पक्ष सांगेल अशा क्षेत्रामध्ये जाऊन 15 दिवस काम करेल आणि त्या विस्तारक योजनेच्या माध्यमातून पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवेल अशी एक पक्षाला मजबूत करण्याची एक योजना ही आखलेली आहे। पाचल येथील चंद्रकांत लिंगायत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाळासाहेब माने यांनी त्यांचे स्वागत केले। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुती पॅनलने 15 पैकी 13 जागांवर यश संपादन केले आहे। या निवडणुकीत महायुती व एकता आघाडीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती, परंतु मतमोजणीमध्ये मात्र महायुतीने विक्रमी यश संपादित करून एकता आघाडीचा धुव्वा उडवला आहे। दोन दिवसापूर्वीच ही निवडणूक शांततेत पार पडली होती। त्यामध्ये 6570 मतदारांपैकी 6346 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळू शकला, शिक्षण तज्ञ दादा इदाते यांचे प्रतिपादन। आदर्श संसद योजनेच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातही आदर्श जिल्हा परिषद सदस्य योजना राबवण्यात येणार, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची ग्वाही। आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्यात आले विशेष अभियान, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली माहिती। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, तोपर्यंत नमस्कार।